नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे 3000 रुपये ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 जमा झाले नव्हते, तर मित्रांनो ते 3000 आता लवकरच जमा होणार आहे। कारण की मित्रांनो, आज तारीख 20 मे 2026 रोजी शासनाकडून एक नवीन GR इथे काढण्यात आला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते त्यांच्यासाठी आता पैशाची तरतूद इथे करण्यात आली आहे। तर त्याविषयीच आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा GR आहे। तर महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक 20 मे 2026 या रोजीचा हा GR आहे। तर सर्वात आधी आपण शासन निर्णय बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये मागणी क्रमांक N3-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम सहाय्यक अनुदाने वेतनेतर लेखा शीर्षाखाली 3000 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे। तर आपण खाली जर काही ते बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता, वित्त विभागाच्या संदर्भातील 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये 2026-27 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून देण्यात आली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखाशीर्षाखालील महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता रुपये 365.2550 कोटी व माहे एप्रिल 2026 करिता रुपये 365.2550 कोटी असा एकूण 730.51 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे। तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो, आता ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजून सुद्धा त्यांच्या खात्यावरती आला नसेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो 20 मे 2026 म्हणजे आजच्या तारखेला हा जो काही निधी आहे मित्रांनो, तो निधी आता वितरण करण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। तर येत्या काही पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे असे 3000 रुपये आले नसतील अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हा निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ज्या लाडक्या बहिणी अजूनपर्यंत विचारत होत्या की आमचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये आले नाहीत, तर त्यांच्यासाठी हा खूप अत्यंत आनंदाचा आणि खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर का केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। त्याच्यामुळे तुम्हाला येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।